जालना शहरातील सोनलनगर आणि नरिमननगर परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना तब्बल 24 तासांहून अधिक काळ अंधारात राहावे लागले आहे. दिनांक 19 मे 2026 रोजी रात्री डीपी जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांनी आणि स्थानिक नगरसेवकांनी वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क साधूनही दिवसभर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. दुपारनंतर बसविण्यात आलेली डीपी देखील निष्काळजीपणामुळे पुन्हा जळाली आणि त्यामुळे मे 20 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण परिसर अंधारातच होता. कडक उन्हाळ्यात पंखे, कूलर आणि पाणीपुरवठा बंद असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रात्रीच्या वेळी सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. महावितरणच्या या निष्काळजी कारभारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत जालना शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरणला इशारा दिला आहे. येणाऱ्या 1-2 दिवसांत परिसरातील वीज पुरवठ्यासह सर्व समस्या तातडीने दूर कराव्यात, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. महावितरणने वेळेत दुरुस्ती न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून जाब विचारणार असल्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.